नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे ब्रेन बूस्टर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। याआधी आपण दशांश अपूर्णांकाचे वाचन कसे करायचे, त्याची स्थानिक किंमत आणि कोणत्या स्थानाला काय म्हणतात ते बघितलं आणि त्यावर आधारित उदाहरणे आपण घेतली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते। आता दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना काही नियम लक्षात ठेवणं महत्वाचं असतं। जेव्हा दशांश अपूर्णांकाचे हे लक्षात ठेवायचे, दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करताना दशांशाच्या खाली दशांश मांडूनच बेरीज किंवा वजाबाकी करतात। दशांशाच्या खाली दशांश मांडायचे म्हणजे दशांश म्हणजे हा जो दशांश देतो आपण ह्याला दशांश म्हणतात। मग आता दशांशाच्या थोडक्यात काय तर त्या संख्येमध्ये फक्त दशांशाच्या खाली दशांश मांडायचे। कितीही संख्या असली कोणतीही असली तरी दशांशाच्या खाली। आता समजा आपण उदाहरण घेतलं 4.38 इथं 56 दशांश चिन्ह मागे हे 56 लिहित आणि 56 चे इथे दशांश चिन्ह आहे बरोबर। दशांशाच्या खाली दशांश लिहिला आपण आणि पुढं 117 आणि 0.005 अशा प्रकारे ह्याची बेरीज आपल्याला करावी लागते। म्हणजे दशांशाच्या खाली दशांश चिन्ह घेऊन याची बेरीज आपल्याला ही करावी लागते। आणि दुसरा एक नियम असा आहे बघा, दशांश अपूर्णांकात उजव्या बाजूच्या शेवटच्या अंकापुढे कितीही शून्य वाढवले तरी त्याची किंमत बदलत नाही। म्हणजेच काय, आता उदाहरण बघा 94.28 उजव्या बाजूची संख्या म्हणजे आपल्या उजव्या हाताची कोणती संख्या आहे 8 ही 8 हे शतांश स्थानी आहे। या 8च्या समोर आपण कितीही शून्य वाढवले तरीही त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही। म्हणजेच आपल्याला कधी कधी बेरीज करताना सोपं जाण्यासाठी किंवा वजाबाकी करताना सोपं जाण्यासाठी आता इथं बघा 4.38 आपल्याला इथं काहीच संख्या नाहीये, मग इथं आपण शून्य वाढवला तरीही चालू शकतं। बेरीज वजाबाकी करताना ह्याच्या पुढे कितीही शून्य वाढवले आपण तरीही चालू शकतं। अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करायची, ते आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया। सुरुवात करूया। पहिले उदाहरण, आपल्याला खूप साऱ्या संख्या दिल्या आहेत आणि ह्याची बेरीज करायला सांगितली आहे। आता बेरीज करताना आपण आताच काय बघितलं की बेरीज असो किंवा वजाबाकी असो दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह मांडायचं आणि त्याची मांडणी जर आपण व्यवस्थित केली की आपलं उत्तर हे बरोबर येतं। आता आपण मांडणी करूया 7.7 दुसरी संख्या मांडली आपण दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह मांडतोय बघा 7 नंतर बघा 0.07 नंतर 0.77 नंतर 0.0007। आता आपण ह्याची काय केली आहे मांडणी केली। आता आपल्याला काय करायची, ह्या सर्वांची बेरीज करायची आहे। आता या आपल्याला बेरीज करताना आता इथं काहीच संख्या नाही, इथं आपण शून्य लिहिले तरीही चालू शकतं आणि नाही लिहिले तरीही चालू शकतं। पटकन आपल्याला उद्या स्पर्धेमध्ये पटकन सोडवायचं असतं, त्यासाठी आपण शून्य लिहित बसण्याची पण गरज नसती। फक्त संख्या आपण व्यवस्थित जर मांडल्या, एका खाली एक संख्या मांडल्या की आपलं उत्तर हे बरोबर येतं। आता वरती इथे 7च्या आता करूया आपण बेरीज, ह्याचे आहे का वरती काही 7 शून्याच्या वर काहीच नाही, 0 या शून्याच्या वर ही काही नाही, 0 आता 7 आणि 7 14 हातचा आला 1 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 आणि 1 29 हातचे आले 2। आता हातचे परत समोरच्या घरात घेत चालतो आपण। जशा प्रकारे बेरीज वजाबाकी करतो तशीच बेरीज वजाबाकी आपण करायची। 7 आणि 2 9 आणि बरोबर दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्ह आपल्याला द्यायचंय बघा। दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिलं, आपलं उत्तर बरोबर आले 9.940007। अशा प्रकारे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं। फक्त दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊनच मांडणी ही करायची आहे।
पुढच्या उदाहरणामध्ये बघा 8 अधिक 7/10 अधिक 9/100 म्हणजेच 7/10 म्हणजेच काय तर 7 हे कोणत्या स्थानावर असणार आहे काल आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकलेलो आहे 7/10 म्हणजे 7 हे दशांशाच्या स्थानावर असतील आणि 9 हे शतांशच्या स्थानावर असतील म्हणजेच 8 प्लस 7 हे दशांशच्या स्थानावर म्हणजे पॉइंटच्या नंतरचं जे घर असते ह्याला दशांशचं घर म्हणतात मग हे दशांशच्या स्थानावर आणि 9 हे शतांशच्या स्थानावर म्हणजे पॉइंटच्या नंतर 1 0 देऊन हे 9 आपल्याला मांडावे लागतील आणि मग यांची बेरीज करावी लागतील मग आता ह्याची बेरीज करताना 8 मध्ये 8च्या पुढे आपण 8.00 असं लिहिलं तरी पण चालतं नाही मांडलं तरी चालतं आणि बघा 0.7 0.009 9 7 7 आपलं उत्तर आले 8.79 अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवायचंय आणि डायरेक्टली आपल्या लक्षात येऊ शकतं बघा 8 इथं दशांशाच्या घरात 7 येत आणि शतांशाच्या घरात 9 येत मग ह्याची बेरीज 8.79 अशा प्रकारे पटकन ही आपल्याला बेरीज करता येते आता बघूया पुढील उदाहरण तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा 41.812 मधून कोणती संख्या कमी केली असता उत्तर 32.487 उरतील मग आता आपल्याला जो प्रश्न दिलाय त्याच्या आधी आपण मांडणी करून घेऊया मग आता 41.812 मधून कोणती संख्या वजा केली हे आपल्याला दिलं नाही मग आपण ती जी संख्या आहे ती एक्स मानू किंवा प्रश्नचिन्ह दिलं तरी चालतं कोणती संख्या वजा केली ती आपल्याला माहिती नाही तर उत्तर काय येतंय हे येतंय 32.0 मग आता आपल्याला काय करावं लागेल बघा ही एक्स आपण बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे नेऊया आणि ह्या संख्येला इकडे आणूया 41.0 वजा 32.887 बरोबर एक्स आपल्याला एक्स ची किंमत काढायची त्यासाठी आपल्याला ह्याची वजाबाकी करावी लागेल मग वजाबाकी आपण मांडून घेऊया वजा 32 दशांश चिन्हाच्या खाली आपण दशांश चिन्ह देतोय बघा बरोबर दशांश चिन्हाच्या खालीच आपण दशांश चिन्ह दिले 2 मधून 7 जात नाही आता आपल्याला ह्या 8 कडून डायरेक्ट इथे हातचा घ्यावा इथे घेतले 11 इथून पुन्हा इथे झाले 12 मधून 7 गेले वजाबाकी सर्वांनाच येते 12 मधून 7 गेले 5 10 तून 8 गेले 2 7 मधून 4 गेले 3 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊन टाकायचे 1 मधून 2 जात नाही म्हणून आपण इथून हातचा घेतला इथे झाले 11 मधून 2 गेले 9 3 गेले 0 आपलं उत्तर आलंय 9.32 अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आता बघा 1.5 मीटर अधिक 2.5 मीटर 1.5 मीटर म्हणजे किती तर 1.50 म्हणजे 1.5 किंवा 1.5 असंही आपण 1.5 ला लिहितो आणि 2.5 मीटर म्हणजे 3 पूर्ण आहेत का नाही म्हणजे 2.5 म्हणजे 2 आणि पाऊण भाग म्हणजे 2.5 म्हणून 2.75 आणि मग आता ह्याची आपल्याला त्याची काय सांगितली त्यांनी बेरीज करायला सांगितली 5 5 आता 5 आणि 7 12 हातचा आता हा हातचा इकडे घ्यायचा बघा आणि 1 आणि 1 2 आणि 2 आणि 2 4 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊन टाकलं आपलं उत्तर आलंय 4.25 अशा प्रकारे हे गणित आपण सोडवले 5व्या उदाहरणामध्ये बघा चौकट वजा 31.83 बरोबर 1
31.57 तर चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल? आता आपण ज्या प्रकारे आपण बेरजेचे उदाहरण सोडवले होते तशाच प्रकारे आपल्याला उदाहरण दिले बघा. आता या उदाहरणाची आपण मांडणी केली. आपल्याला चौकोनाची किंमत काढायची. मग आता बरोबरच्या चिन्हाचं, आता इथं वजाचं चिन्ह आहे, तिकडं बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे जाताना त्याचं काय होईल? बेरीज होईल. म्हणून मग आता चौकोनाची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 31.57 आणि अधिक 31.83 ह्याची काय करावं लागेल? आपल्याला बेरीज करून घ्यावं लागेल. आपण उभी मांडणी करूया बघा त्याची. बेरीज करून घेऊ. चौकोनाची किंमत काढण्यासाठी आपल्याला ह्याची बेरीज करावी लागेल. 7 आणि 3 10 हाताला 1 14 हाताला 1 3 6 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आपण दिले. अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळाले 63.4 किंवा 40. इथे आपल्याला वजाबाकी दिलेली आहे. या प्रश्नामध्ये बरोबर इथे बघा वजा होतं म्हणून तिकडे जाताना अधिक झाला. आपण आधीच्या प्रश्नामध्ये इकडे बेरीज होती म्हणून तिकडे जाताना वजा झालं होतं. नंतर 63 ह्याची वजाबाकी करायला सांगितली. दशांश चिन्ह 4 वजा 31.08. आता आपण नियम बघितला होता बघा की उजव्या बाजूला आपण कितीही शून्य वाढवले तरीही त्याची किंमत काय बदलत नाही. म्हणून आपण काय करायचं? ह्या 4च्या पुढे एक शून्य द्यायचं म्हणजे आपल्याला वजाबाकी करायला सोपं जातं. मग आता इथे 4च दिलं होतं आपल्याला फक्त. आपण एक शून्य वाढवला त्याची किंमत बदलत नाही. कितीही शून्य त्याच्या समोर आपण वाढवले तरीही त्याची किंमत काय बदलत नाही. मग आता आपण जशी साधी वजाबाकी करतो तशाच प्रकारे वजाबाकी आपण करून घ्यायची. इथे झाले 10 मधून 8 गेले 2 आणि 3 अशी 3 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 3 मधून 1 गेला उरले 2 आणि 6 मधून 3 गेले 2. अशा प्रकारे 32.32 अशा हे आपलं प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. अशा प्रकारे विविध दशांश चिन्हाच्या सराव आपल्या पुस्तकामधून बघून वेगवेगळी उदाहरणं आपण सोडून बघितली. आता अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं आपण सोडावी. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.